शेतामध्ये गेल्या 2 दिवसापासून आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अक्षरशः खचून गेलेला आहे। शेतामध्ये उभं असलेलं पीक जे आहे ते या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी नष्ट होताना पाहिलेलं आहे। ज्वारी असेल, कांदा असेल, या पिकाचं अतोनात असं आलेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेलं आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनच आता त्यांची व्यथा या ठिकाणी जाणून घेऊया, कारण नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालंय। मला एक सांगा की काय नुकसान झालंय, अवकाळीने कसं थैमान माजवलंय? गेल्या 5-6 दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आमच्या हातातोंडाशी आलेलं ज्वारीचं पीक, या ज्वारीच्या भरोश्यावर आमच्या पुढचे खरीपाचे नियोजन होते। पुढे आम्हाला मुलांचे शिक्षण आहेत किंवा इतर सर्व जे पुढे खरीपात जे आम्हाला पैसा लागतो, तो पैसा उभा करण्यासाठी जे आमचं हे हातातोंड पीक होतं, ते सर्व आता याला कोंब फुटत आहेत। कोंब फुटत असल्यामुळे हे ज्वारी कुठल्याच कामात राहणार नाहीये, त्याला भाव मिळणार नाही। आणि अजूनही पाऊस 31 तारखेपर्यंत सांगण्यात येत आहे, अशा जसं हवामानच्या माध्यमातून, तर 31 तारखेपर्यंत हे पीक तर उभं राहिलं तर हे तर जागेवरच कोंब फुटून खराब होणार आहे। आमच्यापाशी कुठलाच पर्याय नाही। परत चाऱ्याचा प्रश्न आहे, आमचे चारे सर्व भिजलेले आहेत। आमच्याकडे जनावर आहेत, जनावर जगवायचे कसे, हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे। जनावर कशी जगवायची आणि माणसांनी काय खायचं, खरा तर हा प्रश्न आहे। काका मला एक सांगा, कसं होता पाऊस? पाऊस खूपच जोराचाच होता, पण खूप पाणी पडल्यामुळे सर्व काही नुकसान झालं। चारा पाण्याचं, कुटाराचं, सर्व गोष्टीचं नुकसान होईल आहे। पिकाचं सुद्धा नुकसान होईल आहे, कांद्याचं, सगळं खायचं जेवायला सर्व नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे आता काय प्रश्न काय करा काही समजून नाही राहिलं शेतकऱ्याला। हे आता शासनानं काहीतरी याच्याकडे लक्ष देऊन काम करून करायला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे। शासनानेच आता मदत करावी, अशा प्रकारची इच्छा जी आहे ती शेतकरी वर्ग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पावसाने ज्या प्रकारे थैमान माजवलाय, त्याचा थेट सरसकट मोठ्या प्रमाणात फटका जो बसलाय तो शेतकरी वर्गाला बसलाय। आणि शेतकऱ्याचं शेतामध्ये उभं असलेलं पीक, मग ते ज्वारी असेल, कांदा असेल, हे पूर्णपणे या ठिकाणी नष्ट झाले असल्याचं विदारक चित्र या ठिकाणी निर्माण झालंय। त्यामुळे आता शासनाने शेतकऱ्यांना तातडीची अशी मदत द्यावी, अशा प्रकारची मागणी देखील होताना पाहायला मिळत आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।